तुम्ही जर हा निळा चहा प्यायला लागलात ना, तर तुमचा दुधाचा चहाची जी काही तलब आहे, ती तर नाहीशी होईनच. पण एवढं जबरदस्त पद्धतीने ना डाएट एक्सरसाइज करता तुमचं वजन कमी होणार आहे, की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार आहे, की खरंच या चहाने माझं एवढं सगळं वजन कमी झालंय आणि लिटरली तुम्ही या चहाच्या तर प्रेमात पडणार आहात. चवीला इतका भन्नाट लागतो, एवढा रिफ्रेशिंग ड्रिंक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, याचा कलर बघून तर आपल्याला असं वाटतं, की वॉव! खरंच हा प्यायलाच हवा आपण. तर चला हा ब्लू टी बनवायचा कसा याला बटरफ्लाय पी सुद्धा म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा टी जे आहे आपण वेट लॉससाठी वापरणार आहोत. तुम्ही वेट लॉसवरती असाल, वेट मेंटेनन्सवरती असाल किंवा वेट गेनवरती असाल, कोणीही हा टी घेऊ शकतो. खूप जबरदस्त आहे. आता आपली फेज 3 सुरू झालेली आहे वेट लॉसची आणि त्यामध्ये मी सकाळी जे आहे चहाच्या टाईमला हा टी घेण्याचं सुरुवात केलेली आहे आणि हा संध्याकाळच्या टाईमला सुद्धा तुम्ही टी घेऊ शकता. हा कुठून घ्यायचा, काय घ्यायचं, हे काय आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. चला हा चहा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर एका व्यक्तीसाठी बनवत आहे म्हणून त्या हिशोबानेच मी इकडे पाणी घेणार आहे. तुम्ही याचं प्रमाण जास्त कमी सुद्धा करू शकता आणि तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला हे कसं जे आहे मीन्स किती जणांना बनवायचं आहे. तर मी 1 ग्लास पाणी इकडे टाकलेलं आहे. पाणी गरम होऊ द्यायचंय. ह्या पूर्ण चहा तुम्ही मीडियम आचेवरती करू शकता. मंद टाईम असेल तर मंद आचेवरती केला तर अतिउत्तम. यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला टाकायचं आहे जिरं. जिऱ्यामुळे चयापचय क्रिया जी आहे ती वाढते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. मेटाबॉलिझम बूस्ट होतं. चिमूटभर सोप टाकायची. यामुळे जर उष्णतेचा फार जास्त त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होतो. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्याला वारंवार भूक सुद्धा लागत नाही आणि आपलं मेटाबॉलिझम डायजेशन सुद्धा याने बूस्ट होण्याचं काम होतं. दालचिनीमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही आवर्जून उठल्याबरोबर दालचिनीचं पाणी पिणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास खूप मदत होते आणि यामुळे तुम्हाला बिलकुल उष्णतेचा त्रास किंवा तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल तर तो होणार नाही. त्यानंतर तुम्ही इथे चिमूटभर ओवा सुद्धा टाकू शकता, पण मी इकडे स्किप केलेला आहे कारण ऑलरेडी आपण वेट लॉस पावडरमध्ये ओवा टाकलेला आहे. त्यामुळे मी इकडे ओव्याचा वापर करत नाही आहे. त्यानंतर आपल्याला हे मीडियम आचेवरती थोडं होऊ द्यायचं आहे कारण याचा अर्क आपल्या पानामध्ये येण्यास थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं पहिले शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपण मग ब्लू टी कसा करायचा आहे, पुन्हा अजून ते कसं ॲड करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्ही जी आपण वेट लॉस पावडर बनवली आहे ना, ती वेट लॉस पावडर जरी टाकली तरीही चालेल. जर तुम्हाला असं टाईम कमी असेल तुमच्याकडे तर ते केलं तरीही चालेल किंवा तुम्ही ह्या कोणत्याच गोष्टी नाही टाकल्या आणि डायरेक्ट मी तुम्हाला आता समोर जे सांगणार आहे ते डायरेक्टली टाकलं तरीही चालेल जर तुम्ही वेट लॉस पावडर घेत असाल तर. आणि वेट लॉस पावडर जर नाही घेत असाल तर तुम्हाला हे मी जसं सांगितलं तुम्हाला तसंच घ्यायचंय. उठल्याबरोबर घेऊ शकता, चहाच्या टाईमला घेऊ शकता, रात्री झोपण्याच्या आधी घेऊ शकता, जेवण झाल्याच्या 45 मिनिटांनी घेऊ शकता. मी आताच केरळला जाऊन फिरून आले तर तिकडून मी हे ब्लू बटरफ्लाय पीटी आणलेला आहे. मला 50 ग्राम 350 मध्ये भेटलंय. मी तुम्हाला खाली लिंक टाकून देईल. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर याचे फक्त आपल्याला 1 ते 2 पानं घ्यायची आहेत. तर याला गोकर्णी फुल सुद्धा म्हटलं जातं आणि हे कॅफीन मुक्त आहे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि आपल्या स्किनचं आरोग्य सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंटनी समृद्ध असणारा हा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, तणाव कमी करतो आणि आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास सुद्धा मदत करतं. मी एवढं ऐकून होते आणि मला तिथे ते दिसलं. मी मागचा पुढचा कोणताच विचार न करता हे पूर्ण एक पॉकेट घेऊन आलेली आहे आणि हे संपल्यानंतर तर मी ऑनलाईन नक्कीच ऑर्डर करेल. यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं, पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अँटी एजिंग गुणधर्मामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि केस सुद्धा निरोगी राहतात. कोलेस्ट्रॉल कमी करून रक्ताभिसरण सुद्धा सुधारतं आणि हृदयाला निरोगी ठेवतं. ज्यांचं कोणाचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त असेल तर त्यांनी नक्की या ब्लू टीचा वापर नक्की करावा. हा चहा तणाव कमी करतं, नैराश्य कमी करतं कारण यामध्ये अमिनो ॲसिड्स भरपूर आहेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास सुद्धा हे काम करतं आणि डोळ्यातील जी जळजळ आहे ती कमी करून दृष्टी सुधारण्याचं काम सुद्धा हे करतं. याला जे आहे अपराजिताचे फुलं सुद्धा म्हटलं जातं आणि तुम्ही बघितलं असेल आपल्या गावाकडे याचे सर्रास फुलं मिळतात. सो ते फुलाचा वापर केला तरी चालेल, पण मला शहरात हे मिळालं नाही. त्यामुळे मी यामध्ये टाकलंय. आता ज्यांना कोणाला शुगर असेल ना, त्यांनी दालचिनीचा एक तुकडा आणि याचं फक्त एक फूल जरी टाकलं आणि ते सकाळी उठल्याबरोबर पिलं तरीही चालणार आहे.
जेव्हा आपण कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील वाढतं, तेव्हा आपण डायरेक्टली डाएटवरती येतो. एकदम स्ट्रिक्ट डाएटवरती येतो. तेल कमी करतो आणि ते करायलाच पाहिजे. कारण आता आपल्या शरीराने धोक्याची घंटा वाजवली आहे. पण त्यामध्ये जो तुम्ही चहा पिताय तो सुद्धा तुम्ही सोडला असेल, पण तुम्ही हा चहा तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. तुमचं कोलेस्ट्रॉल नक्की कमी होईल. बॉर्डर लाईनवरही असेल तरी सुद्धा तुम्ही हे नक्की घ्या. आजकाल आपली लाईफ एवढी स्ट्रेसफुलची झाली आहे, ताणतणाव भरपूर आहे, वर्कलोड खूप जास्त आहे, संसाराचा गाडा चालायचा असतो, एवढ्या जबाबदाऱ्या असतात, यामध्ये कुठेतरी आपल्या शरीराची नेहमी हेळसांड होते. सो तुम्ही हे नक्की घ्या. यामुळे तुम्हाला स्ट्रेस रिलीज सुद्धा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ना, की आपल्याला खूप कामं असतात आणि मध्येच असं होतं, की अरे यार किती कामं आहे. सो अशा वेळेस हा 1 कप चहा तुम्ही कधीही, किती वेळही घेऊ शकता. किती वेळ म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा, जास्त घ्यायची गरज नाही. आणि खरं तर मी याच्या प्रेमात यासाठी पडले, याचा कलर खूप जबरदस्त आहे, एवढा सुंदर आहे. मी माझ्या डाएटमध्ये सकाळी उठल्याबरोबर वेट लॉस पावडर घेते. जर मी फिरायला गेले असेल तर फिरून आल्यानंतर 4 बदाम घेते आणि त्यानंतर मी हा टी घेते. हा टी घेतल्यानंतर साधारणतः मी 30 मिनिटं काहीच खात नाही. फिरून आल्यानंतर किंवा एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला प्रोटीन खूप गरजेचं असतं, त्यामुळे बदाम घेते. कारण आल्यावर नंतर मी अंडी जी आहे ती उकडायला टाकते आणि मग ती उकडल्यापर्यंत मग हे 30 मिनिटं होतात. सो तोपर्यंत मी ह्या घेते आणि हा चहा जसा आपण दुधाचा चहा मस्त एन्जॉय करत पितो, बस तसाच प्यायचा आहे. मलाही दुधाच्या चहाची खूप तलब आहे. मला आली तर मी विदाऊट शुगरचा चहा पिते. आता मध्ये बाहेर गावाला गेले होते, त्यामुळे बाहेर साखरचं खाणं आलं. गावाहून परत आले तर थोडं डाएट बिघडलं. तिथे सुद्धा गोड खाण्यात आलं. त्यामुळे मी साखर पुन्हा बंद केली आहे आणि खरं साखर बंद केल्याने इतके सगळे फायदे होतात, की मी तुम्हाला काय सांगू. आता एखाद्या वेळेस खाणं ठीक आहे, पण रोजच्या चहामध्ये ह्या सगळं काही मी बंद केलेलं आहे. तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता आणि गुळवून डायरेक्ट बंद करा, असं करायचं आहे. त्यानंतर बघा, वेट लॉसची पावडर सकाळी उठल्याबरोबर घेते. तर ही वेट लॉसची पावडर उन्हाळ्यात कशी घ्यायची याचा व्हिडिओ ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलाय. तर तो आधी सगळ्यात पहिले घ्यायचा, नंतर तुम्ही फिरायला जाता किंवा टिफिन बनवायचं असेल ते करा. आणि हे सुद्धा खूप छान लागतो. यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही. मूळव्याध ज्यांना आहे ते सुद्धा हे इझिली घेऊ शकतात, कारण भरपूर सगळे कमेंट्स जे आहेत ते येतात. त्यानंतर 30 मिनिटांनी मीन्स आपण चहा घेतल्यानंतर 30 मिनिटांनी जे आहे प्रोटीन सोर्स म्हणून मी इकडे अंड्याचा वापर करते. त्यामधलं जे काही येल्लोइश पार्ट आहे तो काढून टाकते आणि तो फक्त व्हाईट 2 अंडे घेते. ते समजा 4 बल्क होऊन जातात आणि त्याच्यावरती काळी मिरी आवर्जून टाकते. माझा बीपी थोडासा लोअर साईडला असतो, त्यामुळे मी इकडे काळं मीठ सुद्धा यावरती टाकते. बीपीचा तुम्हाला हाय असेल बिलकुल मीठ टाकू नका आणि नॉर्मल जरी असेल तर मीठ टाकायची गरज नाही आहे. आणि डिनरमध्ये मी जास्त करून सूप घेत आहे. सो मी इकडे सूप इन्क्लूड केलेलं आहे किंवा मग कधी ओट्स घेते, कधी दलिया घेते. कार्बोहायड्रेट्स घेण्याचं मी डिनरमध्ये टाळत आहे. अशा गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की चला तुमचं वजन कमीच होऊ शकत नाही, तर त्यांना सांगा की मी फक्त घरचं खाऊन वजन कमी केलेलं आहे. आपले जे पूर्ण व्हिडिओ आहे ते मी तुमच्यावर शेअर करेल. सूपचा व्हिडिओ केलाय, चहाच्या वेळेस काय घ्यायचं ते केलंय, वेट लॉसची पावडर शेअर केलेली आहे आणि तुम्हाला सांगितलंय की पोळीऐवजी भाकरी खा आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमच्या खूप जास्त असेल तर तुम्ही पोळी खाल्ली तरीही चालणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.